नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डे। आज आपण एक मस्त पौष्टिक रेसिपी पाहूया। खूप सुंदर रेसिपी आहे, उन्हाळ्याची। माझ्या लहानपणीची रेसिपी आहे, अजूनही काही बरेच लोक घरी करतात। ही आहे जाड पोहे गूळ याचा पौष्टिक लाडू। उन्हाळ्यामध्ये हे आम्हाला खायला मिळत असे। सातूचं पीठ आणि हे पोह्याचे गूळ पोह्याचे पौष्टिक लाडू। तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया काय काय साहित्य लागतं, मी काय घेतलंय ते सांगते। गूळ पोह्याचे पौष्टिक लाडू करण्यासाठी मी जाड पोहे जे असतात ना आपले, ते जाड पोहे मी भाजून मिक्सरमधनं दळले। तर हे आहे 1.5 वाटी जाड पोहे। माझ्याकडे फुटाण्याचं डाळवं होतं, तर ते डाळवं मी दळून घेतलं, म्हणजे हे लाडू खमंग लागतात। ही माझ्याकडे जी आहे ती सुकामेवा सगळा भाजून त्याची पेस्ट करून घेतली। आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं, आणि ही वेलची पावडर। आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि तूप लागणार आहे, तर ते आपण बघू मग कसं। आता मी याच्या खाली गॅस लावते। हे आपलं पॅन गरम झालं की या गरम पॅनमध्ये आपण पोहे आणि डाळवं आणि हे या सगळ्या गोष्टी एकदम टाकणार आहोत। हे छान गरम होऊ द्यायचं, कारण आपण पाक करत नाही आहोत, आपण ही गुळाची पावडर वापरणार आहोत। त्यामुळे आता काय करायचं की हे जेवढं आहे आयटम्स, हे सगळे आयटम्स आपण त्या पॅनमध्ये टाकूया। आयटम्स मी तुम्हाला दाखवले, पॅनमध्ये टाकू। आणि मग हे बघा, हे 1.5 वाटी पोहे आणि 1.5 वाटी डाळवं म्हणजे 3, आणि हे 4, साधारणपणे 3 वाटी गुळाची पावडर आपल्याला लागेल। आता हे छान गरम होऊ द्यायचं। हे मस्त गरम झालं आहे। हे मीठ टाकलं, हे फुटाण्याचं डाळवं टाकलं आहे, हे सगळं भाजलेलं आहे आधीच, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नाही येणार। हे थोडीशी मिठाची कणी मी टाकते आहे। मीठ थोडंसं टाकलं की गोडीला जास्त त्याची चव येते। आणि ही वेलची पावडर आपण शेवटी घालणार आहोत। आता बघा, आपला गॅस चालूच आहे, आणि आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, या गरम गॅसमध्येच हे जे आहे गूळ, हा गूळ आपण 3 ते 4 वाटी गूळ आपण यामध्ये घालणार आहोत। कारण गूळ काय होतं, पटकन हा गूळ विरघळायला लागतो। आधीच मोजून काढलं ठेवलं असतं तर बरं झालं असतं, मला ते सुचलं नाही। कारण कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त लागतं। तर मी आता हे 4 वाटी घालणार आहे गुळाची पावडर यामध्ये। आधी मी 3 वाटी ही गुळाची पावडर घालते आणि याला मी मिक्स करते। कारण हे गरम असल्यामुळे काय होतं, हा गूळ यामध्ये थोडा थोडा मेल्ट व्हायला सुरुवात होतो। कारण याच्यात आपल्याला तूप पण लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे आपण यात तूप पण घालून घेणार आहोत। आणि आपण डाळव्याची पावडर घातली ना, तर ती एकदमच म्हणजे ग्लुटन फ्री असते, मोकळी मोकळी। त्यामुळे बरेचदा काय होतं की तूप थोडं जास्त लागू शकतं। आता मी साजूक तूप घालणार आहे, म्हणजे साजूक तूप म्हणजे गोवर्धनची जी बरणी मिळते बाहेर तीच आणली। माझ्याकडे काही घरी मी करत नाही तूप। थोडंसं हे मॉइस्ट व्हायला आलेलं आहे। याची थोडीशी चव घेऊन बघायची। जर आपल्याला हे पुरेसं गोड वाटलं तर मग याच्यात परत गूळ घालायची आवश्यकता नाही। म्हणजे आपल्याला हा 3 कप जो आपला आहे स्टीलचा, म्हणजे वाटी, कप किंवा वाटी जे काय मी म्हणते ते पुरेसं झालं। तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही अजून 1 कप घाला, म्हणजे बरोबरीने घाला गूळ। पण हा थोडासा जरा गोडसर असतो गुळाची पावडर। गॅस मी अगदी सिमवर ठेवलेला आहे। हे सगळं थोडंसं आता मी चव घेऊन बघणार आहे। थोडी गुळाची पावडर यात लागेल, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता की ते 4 कप झाले, तर 4 कप गुळाची पावडर आपल्याला
हवी. हे आपण आता बाजूला ठेवून देऊया. याला परत मिक्स करूया छान. रव्याच्या लाडूसारखा हा लाडू घट्ट बांधला जात नाही, याला तूपच लागतं. आणि मग कधी कधी मग थोडीशी साय पण घातली तरी चालते. ही साय नाही घालणार आहे. ही अशी पावडर करून तुम्ही ठेवली तरी चालेल. मग यात जेवढं तूप बसेल, तूप कमी असेल तर थोडं तूप घाला, बाकीचं मग तुम्ही ठेवून द्या. ही पावडर टिकते. पुन्हा जेव्हा लाडू करायचे त्या पावडरमध्ये तूप गरम करून घाला आणि मग लाडू करून घ्या. आता मी हा गॅस बंद करते आणि गरम पॅन मी खाली काढते आणि मला याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे. मी आता तूप अंदाजाने घालणार आहे. मी 5 चमचे तूप आत्तापर्यंत घातलं आहे. आणि हे पॅन गरमच घ्यायचं, म्हणजे काय होतं, तूप वितळलेलं राहतं. नाहीतर मग ते थोडंसं नंतर आपल्याला लाडू बांधता येतात. तसं पॅन एकदम गरम राहत नाही मग. आणि पसरट भांडं घ्यायचं, कढई वगैरे असेल ना तर मग ते हाताला लागतं. साजूक तुपासारखं काही याचा वास येत नाही. तुम्ही बघू शकाल आता बरंचसं हे तूप आपल्या यात मर्ज झालेलं आहे. यात पुन्हा मी थोडंसं तूप घालते आणि मग एकदा हे छान एकत्र गोळा झालं की तुम्हाला मी दाखवते त्याचे लाडू बांधून. आता बघा, मी यामध्ये परत 5 चमचे तूप घातलं आणि याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतं ही मी वेलची पावडर टाकली आहे. आता मी एकदा हे मिसळून घेते. छान ओलसर झालेलं तुम्हाला दिसत असेल. हे पॅन अजूनही गरम आहे, हाताला सहन होईल इतपत गरम याच्यात याचे लाडू बांधले जातात. हा नाही वळला गेला तर थोडंसं तूप किंवा साय असा हा प्रकार आपल्याला करता येतो. खूप गरम आहे. अजून लाडू वळायला येत नाही आहे. लाडू वळायला आला की मग बघते आणि गरमही खूप आहे, चटका बसतो आहे, तर जरा थांबावं लागेल. आता हे थोडंसं कोंबट झालं आहे आणि मी यात 2 चमचे तूप वाढवलं, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्ही असं पोहे असतात त्यामुळे समजा साय वगैरे टाकली तर ते थोडं जरा नरम होण्याचा प्रश्न असतो. हे तूप गरम आहे त्यामुळे हे आत्ता आपल्याला भगराळ वाटतात लाडू. हे असं उघडंच ठेवायचं. हवं तर तुम्ही वरती चाळणी झाकू शकता या लाडूवर, म्हणजे रात्रभरात ते छान थंड होऊन तूप मिळून जातं. खूप गरम आहे पण ते गरम गरमच लाडू बांधावे लागतात, कारण आपण गुळाची पावडर घेतली. आपल्याकडे गूळ, माझी आजी गुळाचा पाक करत असे किंवा काकवीचा वापर करत असे. काकवी अतिशय पौष्टिक असते आणि थंड असते उन्हाळ्यासाठी. पण माझ्याकडे दोन्ही गोष्टी नाही आहे आणि मी गुळाची पावडर वापरते, म्हणून आता मी हे लाडू बांधून झाले की दाखवते.
आपले गुळपोह्याचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये फक्त एकच आहे की हे गरम असताना थोडेसे कोमट असताना बांधावे लागतात आणि नंतर हे पूर्ण थंड होऊ द्यायचे. हे तूप थिजलं हे लाडू खूप छान लागतात, छान चोपडे होतात. तुम्हाला गुळपोह्याच्या लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. खूप जुन्या अशा काही रेसिपी मी दाखवत असते. माझ्याकडे सुकामेवा होता म्हणून मी टाकला, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खेळवा, तुमच्या गोडलेल्या छान छान कॉमेंट्स पास करा. धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.